करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये 2024च्या निवडणुकीत काही नवीन चेहरे आता उमेदवार म्हणून रिंगणात दिसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. यंदाची निवडणूक लढवायचीच अशीच तयारी करणारे करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील प्राध्यापक रामदास झोळसर हे त्यापैकीच एक. प्राध्यापक झोळसर 2024च्या विधानसभा निवडणूक रिंगणात उमेदवार म्हणून दिसतील अशी शक्यता सध्या तरी करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे. प्राध्यापक रामदास झोळसर हे पुणे जिल्ह्यातील भिगवण येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून शिक्षण क्षेत्रामध्ये नावाजलेल्या व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत. या विधानसभेला झोळसर हे उमेदवार असतीलच अशी शक्यता वाटणारी काही कारणे आहेत. ती काही कारणे पाहिली असता प्राध्यापक रामदास झोळसर यांनी स्वतःच निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने ते प्राध्यापक रामदास झोळसर फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमही गेल्या काही दिवसांपासून राबवित आहेत. प्राध्यापक रामदास झोळसर गावभेटी दौरे करत असून गावोगावच्या नागरिकांशी संवादही साधू लागलेले आहेत. प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या पत्नी मायाताई झोळे यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघात जनसंपर्क वाढविला आहे. एकूणच प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या सध्याच्या हालचाली लक्षात घेतल्या तर झोळसरांनी करमाळा विधानसभा निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केल्याचे सहजपणे समोर आलेले आहे. दरम्यानच झोळसर हे प्रामुख्याने मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचेही सहजपणे लक्षात येत आहे. झोळसर जरांगे पाटील यांच्या संपर्कात असल्याचे वारंवार विविध निमित्ताने समोरही येत आहे. प्राध्यापक रामदास झोळसर हे करमाळा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिले तर ते येथील विधानसभेसाठीचा नवा चेहरा असतील. कारण झोळसरांची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असणार आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीत झोळसर उभा राहिले तर त्यांच्या उमेदवारीचा निवडणुकीवर काय परिणाम होईल? करमाळ्याचा आमदार होण्याचे झोळसरांचे स्वप्न पूर्ण होणार का? झोळसरांची उमेदवारी कोणाला फायद्याची किंवा कोणाला तोट्याची ठरू शकणार याबाबतची तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा. सोबतच आपण अद्यापही आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा.